मी इंद्रजित गायकवाड. आज आपण आलेलो आहे नगर परिषद मुळशी या ठिकाणी. या ठिकाणी कामगार आंदोलन यांचे वेतन थकले असून यासाठी आमरण उपोषण व अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी नगर परिषद मुळशी येथे चालू आहे. तर आपल्यासोबत उपोषणकर्ते आहे, तर आपण त्यांच्यासोबत बोलणार पाहिजे. नमस्कार. काय तुमच्या प्रमुख मागण्या काय? आजपर्यंत कुठे पाठपुरावा केला? कुठे गेला? मग आता आज तुमचा मुख्य अधिकारी आलेले होते, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय आश्वासन मिळाले? नाही, तुम्ही आश्वासन दिले आता तुम्हाला लिखित देतो. त्यासाठी आपण असा गेडम आहे, तर आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. काय नमस्कार, काय सांगणार? मुळशी शहराचं युवा नेतृत्व श्री दीपक भाऊ दाभाडे हे आपल्या समाजाच्या अनेक समस्या घेऊन मागील 1 वर्षापासून सातत्याने या नगर परिषदच्या मुख्याधिकारी आणि प्रशासनाला निवेदन देत आहे. परंतु त्यांच्या निवेदनाची अजूनपर्यंत कोणती दखल न घेतल्याने त्यांनी शेवटी उपोषणाला बसण्याचा मार्ग पत्करला आणि काल त्यांनी आपलं उपोषण 13 तारखेपासून चालू केलं. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी या नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री मुसळे साहेब यांनी या मंडपाला भेट दिली असता त्यांनी निवेदनातील ठळक मुद्द्यावर चर्चा केली आणि त्यावर आम्ही लेखी स्वरूपाचं तुम्हाला एक पत्रक देऊ असं सांगितलं आणि ते त्यांच्या ऑफिसमध्ये निघून गेले. परंतु अजूनपर्यंत कोणताही मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन किंवा लेखी स्वरूपात कोणतेही पत्र दिलेलं नाही. यामुळं हे उपोषण आम्ही सध्या सोडवलेलं नाही, परंतु या मुळशी शहराचे या मतदारसंघाचे तळकदार नेतृत्व श्री उमेशभाऊ यावलकर हे सुद्धा या मतदारसंघात आपला दौऱ्यावर आहे आणि ते सायंकाळी या उपोषण मंडपाला स्वतःहून भेट देण्यास येत आहेत. तेव्हा त्यांनी या सर्व मुद्द्यावर चर्चा करून प्रशासनाला सांगितलेले आहे की मी आल्यानंतर आपण या सर्व मुद्द्यावर लेखी स्वरूपात त्या उपोषणकर्त्यांना आपल्याला लेखी द्यावं लागेल आणि त्यांचं ते लेखी जेव्हा येईल तेव्हाच आम्ही हे उपोषण सोडून अन्यथा आम्ही उपोषण सोडणार नाही. कारण ते मुद्दे जे दिलेले आहेत ते एकदम म्हणजे योग्य ते मुद्दे आहेत. त्यांनी जे सांगितलं की स्वच्छनिवृत्ती उपोषणकर्त्यांना त्यांनी सांगितलं की आम्हाला जे नगर परिषदचे स्वच्छतेचे कामं मिळायला पाहिजेत ते सुद्धा योग्य आहे. त्यांना वेतन श्रेणी ज्या मिळतात त्यासुद्धा मिळत नाही, त्या व्यवस्थित मिळत नाही, त्यासाठी त्यांना वैशिष्ट्यबाजी करावं लागते. अशा अनेक समस्यांना घेऊन आपल्या समाजाच्या प्रती सहानुभूती त्यांनी विचार करून हे उपोषण ठेवलं. त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि आमदार साहेब आल्यानंतर आम्ही हे उपोषण करतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महिला वर्ग पण बसलेले आहे आणि आपल्यासोबत काका आहे, कंबोले आहे, गणेश कंबोले आहे. तर आपण त्यांच्यावर बोलू. काय सांगतात काका तुम्ही? हा उपोषणाची वेळ याच्यावर आहे, कारण की वारंवार यांनी प्रशासनाकडे मागणी केली असताना त्याची मागणी मंजूर झालेली नाही. पूर्वी आम्ही पराजय वानखडे होते, आम्ही जिल्हा दौऱ्यामध्ये आमच्या अखिल भारतीय सभामधून युनियनकडे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगर परिषदेमध्ये एक दौरा घेतला होता. त्या दौऱ्याऐवजी माननीय
वानखडे अनुराग वानखडे यांच्यासोबत अशी ह्या सर्व मागणीबाबत चर्चा झाली होती. त्यांनी असे आश्वासन दिले होते की बाबा आम्ही हे सर्व करू. जसे सर्वसामान्य योजना आहे ते 2008 पासून सुरू झालेली तब्बल 18 वर्ष झाली आहे, परंतु ते मागणीबाबत कुठलीही कारवाई इथे करण्यात आली. 27 सप्टेंबर रोजी 16मध्ये शासकीय सुट्टी इतर पात्र कर्मचाऱ्याप्रमाणे यांना देण्यात आली. ही मागणी त्यांच्यासमोर ठेवली होती. आजही ते मागणी हे करत आहे आमचे दीपक दाभोरे आणि अनेक 10-15 मागणी आहे आमची. ते सर्व रास्त आहे आणि 93 पूर्वीचे जे कर्मचारी आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे आदेश निघत आहे. फक्त मोर्शी नगर परिषदमध्ये त्यांचे आदेश निघत नाही. तर ते फक्त पत्रव्यवहार केला, संचालकाकडे पाठवला, तिथे पाठवला, त्याची गरज नाही. 24 फरवरी 23ला एक शासन निर्णय निघाला आहे. जो साफसफाईचं काम करतो त्यांना तो वारसा हक्क लागू आहे. ते 93 पूर्वीचे 4 आदेश आहे. तो शिवनेस नियुक्ती अधिकारी असून त्यांनाच ते अधिकार आहे, त्यांनी द्यावा अशी एक भरपूर मागणी आहे. आमची अशी आहे, एक विनंती आहे शिव साहेबाकडे की बाबा प्रत्येक जे डिमांड आहे ते तुम्ही केव्हा करणार आहे असं आम्हाला लेखी आश्वासन मिळाला तरच ही जे आमचे आंदोलन आहे ते संपुष्टात येते. अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचा अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचा हम सब